आपल्या रिकामे आजच्या हाती स्वागत आहे. धन्यवाद. विभाग अध्यक्ष मनसे त्या दादांकडून त्यांना मान सन्मान. सुप्रभात मित्रांनो, नमस्कार. मी मयूर गाडी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी मीडिया मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये. तर मित्र हो, आपण कालच्या व्हिडिओचा आज इंट्रो करतो आहे. तर काल होता दहीकाला उत्सव, दहीहंडी, गोपाळकाला. तर अशा बऱ्याचशा नावाने मित्रांनो हा उत्सव सण साजरा केला जातो. मित्र हो, दहीकाला हा प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहाने सण साजरा करतात. तर बघायला गेलात तर मुंबई शहरामध्ये त्याचबरोबर मुंबई उपनगरामध्ये पण मित्रांनो हा मोठ्या प्रमाणात सण साजरा करतात. तर मुंबईमध्ये मित्रांनो बरीचशी गोविंद पथकं आहेत. तर बघायला गेलात तर माझगावचं ताडवाडी, तर हे जुनं पथक आहे गोविंद पथक. आणि त्याचबरोबर जय जवान गोविंद पथक जोगेश्वरी. आणि मित्र बघायला गेलात तर मुंबई या आपल्या जोगेश्वरी भागातील बरीचशी गोविंद पथकं आहेत ना मित्रांनो, ती 8-9 थर लावतात. तर जय जवान गोविंद पथक हे तुम्हाला माहीतच आहे. त्याचबरोबर कोकण नगर, आर्यन्स मित्रांनो हे गोविंद पथक आता ह्या वर्षी आपल्याला नाव त्यांचं कानावर ऐकायला आलं. तर ह्यांनी पण मित्रांनो 8-9 थर लावतात मित्र हो. आणि त्याचबरोबर आपलं बोरिवलीचं एक पथक आहे ओमसाई म्हणून, तर ते सुद्धा 8-9 थर लावतात. तर बरीच कॉम्पिटिशन मित्रांनो आहे आपल्या दहीकाला उत्सव या दिवशी. तर हा सण मित्रांनो, हा दहीकाला गोपाळकाला आपला जो उत्सव आहे तो मित्रांनो एकोप्या आणण्याचा हा उत्सव आहे मित्रांनो. म्हणजे कसं एकत्र येऊन तुम्ही हा दहीकाला सण साजरा करतात. तर बघायला गेलात तर मराठी माणूस म्हणतात की कुठल्याही कामामध्ये जर पुढे जायचं असेल तर त्याचे पाय ओढले जातात. पण ह्या सणानिमित्त मित्र तुम्हाला दर्शवलं जातं की कुठलंही काम असून दे ते एकत्र येऊन मित्र तुम्ही ते काम पूर्ण करू शकता. तर त्याच्यामुळे हा दहीकाला उत्सव बघता तुम्ही की हा मराठी माणूस एकाच्या खांद्यावर एकावर पाय ठेवून तो हा शिड्या जे थर असतो तो रचत असतो. तर त्याच्यामुळे कसं बरं वाटतं. मित्र हा आजचा ब्लॉग आहे आपल्या विरार भागातील असणार आहे. तर बरेचसे आपले यूट्यूब क्रिएटर जे असतात ना, तर ते ठाणा, जोगेश्वरी, त्याचबरोबर म्हणजे मुंबई शहरातील मित्रांनो ते दहीहंडी दाखवत असतात. तर आज आपण पालघर म्हणजे पालघर जिल्हा मित्रांनो हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. तर त्याच्यामुळे आपण आपल्या विरार भागातील तुम्हाला मी ह्या ब्लॉगमध्ये दहीहंडी दाखवणार आहे. तर मगाशीच बोललो की इंट्रो कालचा मी आज करतो आहे कालच्या ब्लॉगचा. तर त्याच्यामुळे खूप मजा असणार आहे आजच्या ह्या ब्लॉगमध्ये. तुम्ही मित्रांनो पूर्णपणे बनवून राहा, कारण खूप छान पद्धतीने आपले हे जे मराठी लोक आहेत ते कशा पद्धतीने दहीहंडीचे थर लावतात हे तुम्ही ह्या आजच्या ब्लॉगमध्ये बघा. तर चला.
खूप चांगला प्रयत्न चालू आहे. पाचव्या थराचा सुद्धा त्यांचा प्रयत्न सक्सेस होतोय आणि सक्सेस झालेला आहे. धन्यवाद. तुमचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. सर्वांनी इथे पुढे यायचं आहे. महिलांसाठी खास नम्रतेची विनंती आहे की महिलांनी जवळ येऊन बघायचं आहे. खूप चांगला कार्यक्रम आहे. लावणी कोळी गीतांची एक फार मोठी धम्माल चालू आहे इथे. सतीश सावंत यांनी सुद्धा या रंगमंचावर येण्याचं कृपा करावी. गरिबांचा राजा याचे अध्यक्ष माननीय सतीश दादा यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आणि साईबाबा गोविंद पथकांची 5 थरांची सलामी दिल्याबद्दल खूप त्यांचा खूप चांगला प्रयत्न आहे त्यांचा. साईबाबा पथक सर्व जमलेल्या रसिकांचं आणि पुरा मित्र मंडळाकडून सहर्ष स्वागत करीत आहोत. साईबाबा पथक यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. साईबाबा मंडळाने थोडं थांबायचं. पुरी तुझी घालवला ताने आलो मी तेरा दिला नका ग मला भेटलीस नाही. कोणाची आयटम असेल तर दही अंडीला भेटा. कोणी घेऊन आलाय काय? कारण इथे उंबराचं झाड मिळत नाही. अग दुपारच्या नदीवर येणार त्या उंबराचे झाडाखाली भेटणार. अग तुझी मला चिठी लागली न मला तुझी चट लागली. आलो मी तेरा तिला नका ग मला भेटलीस नाही. भेटायचं असेल तर इकडे येऊन या. छम
साई दत्त गरिबांचा राजा यांचा 5 थरांचा सलामी देत आहे आणि 5 थरांचा त्यांचा प्रयत्न आहे. पाच थरांची सलामी यशस्वी होत आहे. आणि 5 थरांची सलामी यशस्वी होत आहे. साई दत्त गरिबांचा राजा डीजे सर्वांनी नाचायचं आहे. साई दत्त गरिबांचा राजा. त्यानंतरची सलामी देतील अक्षय गावदेवी पथक. माननीय सतीश दादा गरिबांचा राजा अध्यक्ष सतीश दादा यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आई एकविरा मित्र मंडळाच्या वतीनं सतीश दादा यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. तसेच साई मित्र मंडळ 5 थरांची सलामी देत आहे आणि यशस्वी होताना दिसतात. तुमचं मनापासून आणि एकविरा मित्र मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत करीत आहोत. साई मित्र मंडळ गोविंदा पथक यांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. कुठलाच गाव नाही र, असा कुठलाच गाव नाही र, वनदेव दादाचं नाव नाही र. असा कुठलाच गाव नाही र, न देवराम दादाचं नाव नाही र. रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याच्या नावाचा दरार आहे र. असा कुठलाच गाव नाही र, देवाबाईचं नाव नाही र. पाटलांचा बैल गाणं गाणं त्याने घाटात गेला रडा. लखात नंबर 1 आपल्या गावचा हाय बैल जोडा.
पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने हातात केला राडा भिचडे पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने हातात केला राडा हे लाखात नंबर एकचा मिल्खा ग्रुपचा हाय बैल जोडा लाखात नंबर एकचा मिल्खा ग्रुपचा हाय बैल जोडा भिचडे पाटलांचा बैल गाडा बुचडे पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने राडा बुचडे पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने राडा बुचडे पाटलांचा बैल गाडा सहा थरांची सलामी देत असताना बोल बजरंगी गावदेवी पथक सहा थरांची सलामी देत असताना बोल बजरंगी बोल बजरंगी गावदेवी गोविंद पथक सहा थरांची सलामी यशस्वी आणि यशस्वी होत आहे. धन्यवाद. गावदेवी गोविंद पथकांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्या रिकामे आजच्या हार्दिक स्वागत आहे. हॅलो गोविंद पथक सर्वांनी इथे थांबायचं. एक आपलं एक लावणी आपण सादर करू कारण त्या कलावंतांना सुद्धा जायचं आहे. दुसरा अध्यक्ष मनसे त्या दादांकडून त्यांना मान सन्मान.
झममवीन रंगसना काय पाहिजे बायांना मला? सोन्याचा हार अंतन सोन्याचा हार ये सोन्याचे दागिने. डीजे थर लावायला जाते. थरांचा प्रयत्न सुरू आहे 6 थरांसाठी. बाजूला जे गोविंद उभे आहेत त्यांनी नुसतं उभं राहू नये, हात वरती करून वरचा जो बाल गोविंद आहे त्याच्या सुरक्षिततेसाठी त्याला अलगद उचलण्यासाठी आपले हात पुढे करायचे आहेत. तीन एक्के कडक सलामी होणार आहे. इकडे उभं राहायचंय. ओके 6 थराची सलामी झालेली. सगळे अलर्ट. सावकाश खाली या. सावकाश खाली यायचं. सावकाश. सलामी दिल्यानंतर त्यांना मित्रमंडळाच्या वतीने आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. किती थर लावणार आहेत? ये हो गई ना बात. लगाओ 6 थर. जय भवानी मित्रमंडळ. जय भवानी गोविंदा पथक. बिहार पूर्वेचे गोविंदा पथक. सलामी देण्यासाठी तयार. 6 थरासाठी. त्यानंतर 7 थरासाठी या ठिकाणी मी आलेल्या सर्व गोविंदांना विनंती करेन की कृपया एकमेकांना सहकार्य करायचं आहे. आपल्या सहकार्याचे हात पुढे करायचे आहेत. आपल्या सहकार्याचे हात वरती करायचे आहेत. हा खेळच असा आहे. एकमेकांच्या खांद्यावर हात चढून पाय ठेवून वरती जायचं आहे. परंतु ती दहीहंडी फोडण्यासाठी आणि दहीहंडी फोडायला जो चढतो सर्वांनी पुढे यायचंय. जरा पुढे येऊन हात वरती करे. लहान लहान मुलांनी बाजूला व्हायचंय. एखादा मोठा गोविंद तुमच्या अंगावर पडला तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. लहान मुलांना बाजूला घ्यायचंय. आणि हा कडक सलामीसाठी मुलगी वरती चढलेली आहे आणि कडक नजर उतरवून सलामी दिलेली आहे. सावकाश खाली उतरायचंय. सावकाश खाली उतरायची. आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्या मुलीला अत्यंत सुरक्षिततेमध्ये खाली घ्यायचं आहे. बदलून टाकेल मैदानी ही टोळी और बदलून टाकेल माहोल सारा. गोविंदा माझा वर्षानुवर्षाची मेहनत ही साधी संकटांना देई बजरंग माझा.
मंडळाचे इतर चित्रक साताराचे पारितोषिक देण्यात येत आहे. या ठिकाणी सकाळ दुपारपासून हा कार्यक्रम सुरू झालेला आहे. एका मंडळाने 7 थर लावले. त्यांचा टायमिंग आहे 1 मिनिट 36 सेकंद. दुसऱ्याचा टायमिंग आहे 1 मिनिट 26 सेकंद आणि तिसऱ्याचा टायमिंग आहे 50 सेकंद. आणि इथे आम्ही इथून 1 2 3 केल्यानंतर तुम्ही सुरुवात करायची आहे. तुमचा टाइम काउंट केला जाईल. हा उद्या येतो 2 3 स्टार्ट. नाही येतो मी उद्या सकाळी येतो. आवाज येत नाही बरोबर. हा उद्या येतो. सर्वांनी सहकार्यासाठी पुढे या. सहकार्याचे हात उंचावून सर्व गोविंदांना सहकार्य करा. हा संघटनात्मक खेळ आहे, सांघिक खेळ आहे आणि सर्वांना सहकार्य करायचं आहे. या महाराष्ट्रामध्ये आम्ही एकमेकांना सहकार्य करून पुढे जातो असा विश्वास या भारत देशामध्ये, या जगामध्ये आपण लोकांना द्यायचा आहे. महाराष्ट्रीयन लोक एकमेकांच्या खांद्यावर पुढे देऊन, पाय देऊन पुढे जात जरी असले 7 थर लावू दे, त्यांना 7 थर लावू दे. त्यांचा टायमिंग आरामशीर करा, आरामशीर करा. काय घाई नाही आपल्याला. तुमच्या जीवाची काळजी आम्हाला आहे. स्पर्धा होत राहील. एक कडक सलामी 7 थराची. सावकाश खाली उतरायचंय. वरचा गोविंदा खाली उतरेपर्यंत सगळ्यांनी अलर्ट राहायचंय. आणि सर्व गोविंदा सुखरूप खाली उतरलेले आहेत. डीजे हो जा जल्लोष. आपल्या पालघर जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे. आपण पालघर जिल्हा आदिवासी समाजाचं प्रतिनिधित्व करतोय. यावर्षी पहिल्यांदा 2 वेळा 7 थराचा अटेम्प्ट केलेला आहे. जल्लोष 3 वेळा या 3 वेळासाठी जोरदार येतोय. राजो शिवनेरी गोविंद पथकाने सुरुवात केलेली आहे. सबको मौका मिलेगा, बराबर का मौका मिलेगा.
साईराम बाल गोपाल मंडळ कुठे आहे? कितने आदमी है? खाली 3. 1 2 3 4 5. शिवनेरीने साताराच्या सलामीसाठी खूप काळजी घेतलेली आहे. कडक सलामी, जोरदार नाळा. वरचा गोविंदा जोपर्यंत सुरक्षित खाली येत नाही तोपर्यंत सर्वांनी सहकार्याचा हात पुढे करायचा आहे. वरचा गोविंदा सुरक्षित चड्डी गँग आणि ही चड्डी गँग आता 4 थरासाठी प्रयत्न करते आणि त्यांचं हे पहिलेच वर्ष आहे. हीच मुलं पुढे जाऊन 7 थर 8 थर लावणार आहेत. यांच्यासाठी आपण शुभेच्छा द्यायच्या. आजूबाजूला त्यांना सांभाळण्यासाठी उभे राहायचे. साईराम बाळ गोपाळ गोविंद पथक हरिओम या मंडळाने या गोविंद पथकाने तयार राहायचं. हरिओम. अभी ये चड्डी गैंग का कमाल देखो, 4 थर के लिए माणसं जास्त नाहीत. संपला का शेवटचा? 4 थर, कडक सलामी, खांद्यावर. शिवनेरी गोविंद पथकाचे या ठिकाणी चषक आणि पारितोषिक देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. सहा थरासाठी हा प्रयत्न, 6 थरासाठी सुंदरचा असा प्रयत्न. बालगोविंदा वरती चढलेला आहे आणि 7 थराची कडक सलामी. सावकाश खाली, पिल्लूला खाली येऊ दे, सावकाश. पुढच्या वर्षी या गोविंदांना विनंती करेन, एक तर संख्या वाढवा आणि वरचा गोविंदा मोठा खाली की जाईल. पाल 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 भाई आ जाओ. ये हमारे मित्र पाल भाई अच्छे टेक्नीशियन है, अच्छे फ्रिज और मैकेनिक है. धन्यवाद. सुभाष धुळप यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचे. सुभाष धुळप हे काल शिवाजी मित्रमंडळासाठी पारितोषिक देत आहेत. फोटोग्राफर एक फोटो यहाँ पर. आणि हा 5 थरासाठीचा प्रयत्न चालू आहे. संभालो. एक 2 3 4 5 थराची सलामी सक्सेसफुली पूर्ण करत आहे. कडक सलामी 5 थराची. सावकाश खाली यायचं, मला सगळ्यांनी सावकाश खाली यायचं. जमुना के तट पर कुछ तो चलाए हाय मैया, दिल चलाए, नींद चलाए, चांद चलाए हाय मैया. कैसे बजाऊं घर अपने सब आज शर्म में छोड़े रे. कैसे कहूँ किस नटखट में किया माखन छोड़े रे. मिया इर्शादा वाली नगरी से जमुना के तट पर माखन है कोई, माखन चुराए गया. सबके स्वामी अंतर्यामी पूर्ण कीजिए काज. मन मंदिर में सजे बिहारी, मनमोहन तेरी जबियत प्यारी. मन मंदिर में सजे बिहारी, मनमोहन तेरी जबियत प्यारी. बंसी बजैया रास रचैया तारन